आज शनी अमावस्या आहे, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनी अमावस्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगणार आहे. 28 किंवा 29 वर्षातील महत्त्वाची शनी अमावस्या नेमकी कधी आहे? शनी दोष, शनी ढैया आणि 7.5चे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनी अमावस्येला खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते. हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व मानले जाते आणि ही तिथी पितरांना समर्पित मानली जाते. अमावस्या तिथी हा कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस असून या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही. पण यावेळी सूर्यग्रहण अमावस्या तिथीला होत असून हा दिवसही शनिवार आहे. शनिवारी येणाऱ्या अमावस्याला शनी अमावस्या किंवा शनिच्छरी अमावस्या म्हणतात. ही शनिच्छरी अमावस्या ही 2025 सालची पहिली अमावस्या आहे. या तिथीला शनिदेवाची पूजा केल्यास शनिदोष, 7.5 आणि ढैयाचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. 2025 ची पहिली शनिच्छरी अमावस्या कधी आहे? पूजा, वेळ आणि महत्त्व जाणून घेऊया. दोष, पापांतून मुक्तता देणारी शनिच्छरी अमावस्या. स्कंद, पद्म आणि इतर अनेक पुराणानुसार चैत्र महिन्यात येणाऱ्या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. शनिदोष, शनी ढैया आणि 7.5चे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनी अमावस्येला खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते. शनिदेव आणि महादेवाची पूजा करून शनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते. तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तीळ, मोहरीचे तेल, उडीद डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तूचे दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. शनिच्छरी अमावस्या नेमकी कधी आहे? अमावस्या तिथीची सुरुवात 28 मार्च संध्याकाळी 7:55 पासून अमावस्या तिथीची समाप्ती 29 मार्च दुपारी 4:27 होईल. उदय तिथीनुसार शनिवार 29 मार्च रोजी असेल. ही तिथी शनिवारी येत असल्याने या तिथीला शनिच्छरी अमावस्या असेही म्हटले जाईल. शनी अमावस्या स्नानाची वेळ 29 मार्च पहाटे 4:42 ते 5:29. शनी अमावस्या पूजा मुहूर्त 29 मार्च सकाळी 5:06 ते सकाळी 10:12. शनी अमावस्या पूजा मंत्र. तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कधी या मंत्राचा जप करू शकता. ओम शम शनेच्छराय नमः. जप नसेल जमत तर तुम्ही यूट्यूबला मंत्र जप लावून ऐकू शकता. ओम श्रीं ह्रीं क्लीं श्री शनेच्छराय नमः. ओम प्रां प्रीं प्रौं सह शनेच्छराय नमः. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. यातून कोणताही एका मंत्राचा जप तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. शनिच्छरी अमावस्येला अशी करा पूजा. शनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदी किंवा तलावात स्नान करावे. हे शक्य नसेल तर घरातील स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. स्नान आणि ध्यान केल्यानंतर व्रताची शपथ घ्या. देवघरात दिवा लावा आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या. या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात जाऊन स्वच्छता करावी. विधिवत पूजा करा आणि मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून शनिदेवावर अभिषेक करा. पितृदोषाशी संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण करा आणि पितरांच्या नावाने दान करा. या दिवशी शनिदेवाला निळे फूल अर्पण करा आणि शनी चालीसा किंवा शनी स्तोत्राचे पठण करा किंवा यूट्यूबवर ऐका. शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनी मंत्राचा जप करा आणि शनीशी संबंधित वस्तूचे दान करा. शनी अमावस्येला करा हे उपाय. शनी अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनी अमावस्येच्या शनिदेवाला तेलात बनवलेली पुरी अर्पण करा. शनिदेवांसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शनी मंत्र आणि शनी स्तोत्राचे पठण करा. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी अमावस्येला तांदळाची खीर बनवावी. शेणाच्या गौऱ्या जाळून पितरांच्या नावाने खीर अर्पण करावी. शनिदेवाची पूजा करताना 5, 7, 11 किंवा 21 वेळा मंत्रांचा जप करा आणि शनी आरती करा. मोहरी किंवा तिळाच्या तेलाने पितळेच्या भांड्यात भरा आणि त्यात तुमचा चेहरा दिसल्यानंतर ते दान करा. रामकृष्ण हरी.